जय शिवराय मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील टाकळी सासगाव येथे बोमल्या विठोबाच्या जत्रेला। तर आता आपण जाऊया, पहिलं विठोबाचं दर्शन घेऊया। पुढची माहिती तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओ मध्ये देतच राहील। शेवटपर्यंत राहा, जाम धमाल मजा मस्ती करूया। चला तर मग मंडळी, खरं तर बऱ्याच दिवसापासून इकडे यायचं प्लॅन करत होतो, पण होत नव्हतं। गेली 2 वर्ष आज आलो इकडे 2 वर्षानंतर, आणि आज आपल्याला योग आलेला आहे मंदिरामध्ये जाण्याचा। तर आता हे मंदिर आहे समोर, जास्त लांब नाही आहे, पण असं फिरून रस्ता आहे बघा। आणि इकडे खाली गेल्यानंतर आपल्याला जत्रा दिसेल थोड्या वेळाने। तर सध्या आपण वर जाऊया। आज शनिवार आहे आणि आपण खूप लवकर आलोय, कारण आपल्याला गर्दी टाळायची होती। गर्दी होण्याआधी आपण जाऊन विठुरायाचं दर्शन घेऊया। जय हरी विठ्ठल माऊली। जय हरी। माऊलीचा गंध लावा आम्ही आलो भीमाशंकर वरून। भीमाशंकर वरून? भीमाशंकर, अरे वा, खुद्द भीमाशंकरचा आम्ही गुरव आहे, पुजारी। पुजारी, मग तुम्ही दरवर्षी येता का? दरवर्षी अच्छा, मग आता पुढे पण सेवा कंटिन्यू चालूच राहा, जोपर्यंत आपल्या शक्ती द्या तोपर्यंत येतच राहणार आपण। शक्त द्यायची त्याच्या हातात आहे, बरोबर। सगळ्यांसाठी शक्त, काय माझ्यासाठी नाही। बघा, हा खरा आपला महाराष्ट्रातल्या मातीतला रंग आहे, महाराष्ट्राच्या मातीतला गंध आहे। कळलं, जिथे भक्ती जिंकते आहे म्हणून तर आपण सगळी जनता आहे। बरोबर आहे, अगदी खरं आहे। मी तेच म्हणत होतो, पांडुरंग हा सूर्यासारखा आहे, म्हणजे सगळ्यांना समान प्रकाश देणार। तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत बोमल्या विठोबाच्या मंदिराजवळ। तर या देवाला बोमल्या विठोबा असं का म्हणतात, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर या देवाला बोमल्या विठोबा म्हणण्याचं कारण की तुकोबांनी या देवाला साथ दिलेली, आवाज घातलेला आणि बोलवून सांगितलं की देवा ये, विठोबा धाव। तेव्हा विठोबा इथे धावत आला आणि त्यांनी जी साथ घातली म्हणजेच तो बोंबलला, आणि बोंबलल्यामुळे देव इथे आला आणि इकडे त्यांनी वास्तव्य केलं, म्हणून त्याला बोमल्या विठोबा असं नाव पडलं। आणि त्या बोमल्या विठोबाचीच आज जत्रा आहे। कार्तिक एकादशीला या जत्रेची सुरुवात होते आणि 15 दिवस ही जत्रा चालूच असते। तब्बल 2 आठवडे ही जत्रा कंटिन्यू चालते आणि या जागेला धाकटी पंढरी असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं। चला तर आता आपण जाऊया आणि विठोबाचे दर्शन घेऊया। आता आपल्याला लागली आहे ताण, खूप ऊन आहे आणि चालून चालून दमायला झालंय शिड्या चढून। तर मस्तपैकी आपण या दादांकडे पितोय लिंबू सरबत, साखर नको। रुपेशला सुद्धा साखर आवडत नाही आणि मला पण जास्त गोड आवडत नाही। खूप गावागुम झालो आहे, सगळं बघू शकता, एकदम नाकावरनं गळत आहे। लोक म्हणतात साखरेचे खाणार त्याला देव देणार, पण आता असं नाहीये। आता असं आहे, बिना साखरेचा खाणार त्याला देव देणार। त्याची प्रकृती धडधाकट राहणार। मंदिराच्या आवारात आलोय आपण, तुम्ही बघू शकता सगळीकडे प्रसाद असे विकारायला बसलेले आहेत इकडे। नमस्कार दादा, हे कोणकोणत्या प्रकारचे पेढे आहेत आपल्याकडे? किती रुपये किंमत आहे याची? 100 वाला 120 वाला पाव किलो। तुम्ही कुठनं आला दादा? धाराशिव। धाराशिववरून इकडे आले तुम्ही? अच्छा, बघा इकडनं आपण आलो। संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये प्रसादवाले बसलेत प्रसाद विकण्यासाठी। मंदिरामध्ये आपल्याला एक बाबा भेटले, ते अखंड वीणा वाजवत असतात, रामकृष्ण हरी कंटिन्यू भजन करत असतात। रामकृष्ण रामकृष्ण हरी। आपण त्यांच्याशी बोलूया। नमस्कार बाबा, हे तुम्ही कंटिन्यू आता फक्त या काय म्हणतात यात्रेपुरतंच वाजवता? अखंड वाजवत असतात? आणि तुम्हीच असता की तुमच्या परिवारातली कोण माणसं सुद्धा असतात? असंच चौघ असतो आम्ही, 4 जण असतात? 5-5, 6-7 तास आले तर एकेका। अच्छा, 5-5, 6 तास तुम्ही कंटिन्यू वाजवत असता। आणि हे 24 तास चालतं की देऊळ 24 तास चालू असतं? आणि अखंड किती वर्ष चालू आहे? वर्षानुवर्षी चालू। तुमची कितवी पिढी? मी खरा म्हणजे गोरोबा काकाच्या मठात पंढरपूरला गेल्या वर्षापासून चालू आहे। अच्छा, तुम्ही आधी पंढरपूरला होता? हा, गोरोबा काकाच्या मठात। अच्छा, गेल्या वर्षापासून चालू आहे, कारण शरीर आता साथ देत नाही, पब्लिक पण फुल झाली आता। 35 वर्ष झाली पंढरपूरला। 35 वर्ष पंढरपूर? 30 वर्ष। 30 वर्ष? 30 वर्ष मोठाच काळ झाला ना? अच्छा,
बघू शकता आपल्या माऊलीबद्दल किती श्रद्धा, किती आस्था आहे आजोबांच्या मनामध्ये, की 24 तास म्हणजे 6-6 तास असं 4 जण कंटिन्यू हे वाजवत असतात वीणा आणि देवाचा गजर करत असतात. हे फक्त आपल्या महाराष्ट्रातच पॉसिबल आहे. ऍक्च्युली इतिहास काय आहे ते तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे, त्याच्यासाठी आमची ही धडपड चालू आहे. तर आपण बघूया पुजारी काकांकडे जाऊन पुजारी काका आपल्याला काय सांगतात ते. रामकृष्ण हरी. आपण या ठिकाणी आलात आणि जो प्रश्न विचारलाय अतिशय मार्मिक प्रश्न आहे, बोंबल्या विठोबा का म्हणून. तर त्याचं बोंबल्या विठोबाचं हे स्पष्टीकरण म्हणायचं म्हटलं म्हणजे हे जे ठिकाण आहे याला धाकटी पंढरी आम्ही आता सध्या प्रचलित असलेलं नाव आहे. ही टेकडी अतिशय फार पुरातन टेकडी आहे आणि इथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मिरच्यांचा व्यापार करण्याकरता आले होते आणि इथल्या परिसरातील काही लोकांनी मिरच्या विकण्याकरता कोणीतरी एक साधू बुवा आलेला आहे अशा संदर्भामध्ये त्यांनी सहज आले आणि म्हणाले, आम्हाला देता का मिरच्या? पण आम्ही पैसे आणले नाहीत, आम्ही पैसे नंतर घेऊन येतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज हे दयाळू अंतकरणाचे, कुठल्याही कपट मनामध्ये नाही, सरळ स्वभावाचे असल्यामुळे म्हटले जा घेऊन जा आणि पैसे आणून द्या. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. ते मिरच्या घेऊन गेले पण बराच उशीर झाला, पैसे काही येत नाहीत. शेवटी भगवंत आहेत. तुकाराम महाराज कुठलाही कामधंदा करत असताना देवाला विसरत नव्हते. म्हणजे स्वतः भगवान तिथे प्रगट झाले, मी तुमचा सेवक आहे, मी तुम्हाला ते पैसे आणून देतो. देव सेवक बनले. आपल्या भक्ताकरता देव कोणतंही रूप धारण करतो. भगवंताला सगळं काय कळत असतं, तो सगळ्यांच्या अंतर्यामी आहे. त्यामुळे त्यांनी जाऊन ते पैसे गोळा करून आणले. पण ते पैसे गोळा करत असताना आवाज दिला, तर तो आवाज याचा अपभ्रंश झाला बोंब मारणे. देवाने भक्ता करता मारलेली जी बोंब, म्हणून त्या देवाला बोंबल्या विठोबा म्हणतात. यानंतर मग आता धाकटी पंढरी हे नाव कसं? हा, तर पंढरी ती आहे सोलापूरमध्ये आहे ना, ती पंढरी. हिला धाकटी पंढरी का म्हणतात? यामध्ये जी साम्यता आहे ती अशी आहे का तिथं जे येते इथं आहे. तिथे काय आहे? देव आहे. इथे पण देव आहे. तिथं चंद्रभागा आहे, इथं पण पातळगंगा आहे. चंद्रभागा जशी अर्ध चंद्राकार वाहते तशी ही पातळगंगा मंदिरासमोर अर्धाकार. तिथे पुंडलिक आहे, इथे पण पुंडलिकाचं मंदिर आहे. तिथे नामस्मरण चालतं. इथे सुद्धा सतत अखंड विणा प्रहार चालू आहे, अखंड नामस्मरण चालू आहे. प्रत्येक एकादशीला इथं कार्यक्रम होतात. बिजेला फार मोठा उत्सव. यावर्षी तर शताब्दी सोहळा फार मोठा होणार आहे आणि जास्तीत जास्त लोक धाकट्या पंढरीचं दर्शनाला येतील असे मी पण वारकरी संप्रदाय धाकटी पंढरी श्री विठोबा देवस्थान ताकईकडून आपल्याला विनंती करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.